खाद्यतेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। सध्या खाद्यतेल खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि अनावश्यकपणे जास्त प्रमाणात तेल खरेदी करू नये असं त्यांनी म्हटलंय। खाद्यतेलाच्या उपलब्धतेबाबत आणि बाजारातील परिस्थितीबाबत प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे। नागरिकांनी घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याची गरज नाही असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय। FDA कडून या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून योग्य पद्धतीने खाद्यतेल खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये ही सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। पाहूयात अशाच काही प्रतिक्रिया। मॅडम काय सांगाल, आता सध्या साखर सुद्धा खूप महाग झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच जो खायचा तेल असतो म्हणजे जो सुट्टा तेल असतो तोही आता बंद करण्यात आलेला आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? साखर तर ही रोजच लागणारी गोष्ट आहे ना। साखरेशिवाय सकाळी चहा कसा पिणार आणि महाग झाल्यामुळे खाणार का कसं? आपल्या सर्वसामान्यांनाच एवढं हे, मग बाकीचे गरीब लोक त्यांनी काय करायचं? बरोबर आहे की नाही? आणि आपले जे खायचे पदार्थ आहेत म्हणजे दूध झालं हा, वगैरे हा. जे रोज आपल्या दैनंदिन जीवनात ते जे लागतात त्या सर्व वस्तू महाग होत चालल्या, तर त्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते व्हायलाच नको। लोक मग कसं खाणार? एक तर काय जॉब वगैरे लोकांना एवढे काय पगार नाही आहेत की जे सर्वसामान्यांना कमीच पगार असतात, त्याच्यामुळे ते रोजच्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या लागणारच। आणि असं महाग केल्यावर लोकांनी मग कसं राहायचं तुम्हीच सांगा? या सर्वांचा आपल्या आर्थिक जीवनावर कशा पद्धतीने परिणाम होणार काय काय खाणार? उठून रोज काय लोक जे कमवतात तेच खातात ना, मग काय करणार आहेत लोक? काही करू शकत नाही बिचारे। आणि पगार पुरत नाही, पुरत लास्ट दिवसापर्यंत पगार राहतो का? महिन्याचा पगाराची वाट बघत राहावी लागते। आता सण आलेत, गणपती येणार, दिवाळी येणार, साखर तेल महाग झालं तर लोक सण साजरा करणार कशी? मग नाहीच केलं पाहिजे ना सरकारने, ह्या गोष्टीवर कुठेतरी हे बसवलं पाहिजे, ताबा बसवला पाहिजे। दीदी काय सांगशील, साखर जी आहे ती आता तिच्यात दरवाढ करण्यात आलेली आहे आणि जो सुट्टा तेल असतो जो आपण किराणा मालच्या दुकानातून घेतो तोही आता बंद करण्यात आलेला आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली त्यांचा इनिशिएटिव्ह चांगला आहे, जो सरकार आपल्या चांगल्यासाठीच विचार करते। पण जरा आपली जी इन्कम असते नॉर्मल लोकांची त्याच्याबद्दल पण जरा विचार केला पाहिजे सरकारने, कारण आजकाल खूप महागाई वाढतीये। सरकार आपला विचार करते त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपले जो इन्कम आहे त्याच्याने प्रॉब्लेम आहे लोकांच्या। अशी महागाई वाढते ती जरा आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे खूप नॉर्मल लोकांसाठी, आहे ती खूप प्रॉब्लेमॅटिक आहे। 1 तारखेपासून टॅक्सीचे जो मीटर आहे हा. त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। हो. आता 31 रुपये टॅक्सीचा मीटर आहे, आता तो येणार 1 सप्टेंबर पासून हो. त्याच्यात 2-3 रुपयांनी वाढ होणार आहे। तर यावर तुला काय वाटतं की वाढ झाली पाहिजे की नाही? आधीच 31 रुपयांनी आहे आणि अजून त्यात 2 रुपये वाढ होतं। 2 रुपयाने एवढा फरक नाही पडणार, तसा वाढ झालं पाहिजे, कारण आपल्याला ड्रायव्हरचा पण विचार करायचा, ते पण खूप मेहनत करतात। ऍक्च्युली माझे पप्पा पण टॅक्सी ड्रायव्हरच आहेत, मग मला समजतं की ड्रायव्हरची कशी असते लाईफ वगैरे वगैरे। मग सरकार चांगला विचारच करते, जरा लोकांच्या पीओव्हीने विचार त्यांनी केला पाहिजे, असं आमची मत आहे नॉर्मल तू एक पब्लिकची। युथ म्हणून, आता हा जो एक युथ म्हणून तू या सगळ्या ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही सगळं घडतंय हो. त्यावर तू कशा पद्धतीने पाहते आणि याच्यामध्ये काय अजून इम्प्रोवाइज करता येईल, तुला काय वाटतं? ऍक्च्युली चाललंच आहे, बरंच चाललंय सगळं, जरा काही कमी आहेत त्यावरती सरकारने जरा अजून लक्ष दिलं पाहिजे, अजून काही नाही।